नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. आमदारकीचं मैदान सोडलं, कोल्हेंच्या विजयाची शक्यता उंचावल्या, फडणवीसांचे मोठे प्लॅनिंग. नाशिक शिक्षक विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली. यात विवेक कोल्हे यांनी अपक्ष फॉर्म भरला होता. दरम्यान मंत्री विखे पाटील यांच्या बंधूंनी डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांनी अर्ज भरल्यानंतर यात खरी रंगत आली होती. विखे कोल्हे लढत पुन्हा रंगणार अशा चर्चा मात्र सुरू झाल्या होत्या. दरम्यान आता निवडणुकीमधून डॉक्टर राजेंद्र विखे यांच्यासह मुख्याध्यापक संघटनेचे भाजपचे कार्यकर्ते प्राचार्य सुनील पंडित, किशोर प्रभाकर दराडे आदींसह 15 उमेदवारांनी माघार घेतली. निवडणुकीच्या रिंगणात विवेक कोल्हे, भाऊसाहेब कचरे, अमृतराव शिंदे आदींसह नगरचे 9 जण असल्याची माहिती समजली आहे. या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी काही उमेदवारांना थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याने निवडणुकीतून माघार घेतल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता फडणवीस काही आगामी राजकीय प्लॅनिंग करत आहे का अशी चर्चाही रंगली आहे. राजकीय पक्षांनी या निवडणुकीत महिलांना उमेदवारी दिल्याचे दिसत नाही. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, समता पार्टी, जनक्रांती पार्टीसह 6 राजकीय पक्षाचे उमेदवार निवडणुकीत उतरले, परंतु महिलांचा समावेश दिसला नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉक्टर राजेंद्र विखे यांनी देखील या निवडणुकीतून माघार घेतली आहे. विखेंचे विरोधक विवेक कोल्हे मात्र निवडणुकीच्या रिंगणात आहे. कोल्हे यांना आता कोण मदत करणार याकडे नेत्यांचे लक्ष लागले आहे. तसेच कोल्हे यांचा पराभव करण्यासाठी विखेंची यंत्रणा काय करणार यांकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. परंतु जर फडणवीस हे कोल्हे यांना मदत करतील का अशा चर्चा सुरू आहे. तसे झाले तर कोल्हेंच्या विजयाच्या शक्यता उंचावल्या जातील अशीही चर्चा आहे. या निवडणुकीत किशोरजी भिकाजी दराडे, ॲडव्होकेट संदीप गुळवे, दिलीप पाटील, ॲडव्होकेट मधुकर भावसार, किशोर प्रभाकर दराडे, भागवत गायकवाड, अनिल तेजा, आप्पासाहेब शिंदे, अविनाश माळी, इरफान इसहाक, भाऊसाहेब कचरे, विवेक कोल्हे, सागर कोल्हे, संदीप कोल्हे, गजानन गव्हारे, बाबासाहेब गांगर्डे, संदीप नामदेव गुळवे, कुंडलिक जायभाय, सचिन झगडे, दत्तात्रय पानसरे, दिलीप डोंगरे, धनराज विसपुते असे 36 उमेदवारांनी अर्ज भरले होते. दिनांक 12 जून रोजी 15 उमेदवारांनी माघार घेतली आहे. येस मराठीसाठी ब्युरो न्यूज, अहमदनगर. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.